संत हे श्रेष्ठ आहेत देवापेक्षा सुद्धा. असो, तर तुम्ही द्यायला शिका, सुख द्यायला शिका. आणि सुख तुमच्या घरी पाणी भरतं की नाही ते पहा. हे वामनराव सांगतात ना, ते हवेतलं काही सांगत नाही. आता तुम्ही काहीतरी करा आणि मेल्यानंतर तुम्ही मोक्ष. पुष्कळ लोक काय सांगतात, तुला मेल्यानंतर मोक्ष मिळेल. आता मेल्यानंतर हा त्याला भेटत नाही, तो ह्याला भेटत नाही. आता कोण कोणाला सांगणार? गोष्टी हवेतल्या सगळ्या. कारण मोक्ष कधी मेल्यानंतर. अरे जिवंतपणी काय ते बघ ना, जिवंतपणी काय ते बघ. तुम्हाला स्वर्ग इथेच निर्माण करायचं आहे, मेल्यानंतर नाही. इथेच स्वर्ग पाहिजे, कळलं की नाही? आणि म्हणून इथे जर स्वर्ग तुम्हाला पाहिजे असेल तर सुख द्यायला शिका, सुख द्यायला शिका. तुम्ही म्हणा वामनराव आमच्याजवळ सुख नाही तर आम्ही देणार कुठून? काय वाटेल ते थापा मारता म्हणणार की नाही तुम्ही? अहो आमच्याजवळ सुख नाही, आम्ही देणार कसे? आम्हीच सुखाचा शोध करतो आहोत. संतांनी काय सांगितलं मगाशी, तुझ्या हृदयामध्ये सुखाचा सागर आहे, तो कधी आटत नाही, तो कधी विटत नाही. ते द्यायला शिक ना. मग ते द्यायचं कसं? मग हे द्यायचं कसं आला प्रश्न. त्याला सोपं उत्तर आहे, अगदी सोपं आहे, काही कठीण नाही. सुख खरंच सुखी होणं सोपं आहे. मग वामनराव दुःख आमच्या वाट्याला काय येतं? त्याचं एकच कारण, ते दुःख तू निर्माण करतोस. तू जे निर्माण करतोस त्याला आम्ही काय करणार? तू निर्माण करू नको. सुख निर्माण करायचं का दुःख निर्माण करायचं तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचं जीवन तुझ्या हातात आहे. मग त्याला उपाय काय? पहिलं शुभ चिंतन करायला सुरुवात कर, शुभ इच्छा करायला सुरुवात कर, शुभ बोलायला सुरुवात कर, शुभ करायला सुरुवात कर. अरे पुण्याच्या राशी येतील तुमच्या घरात, पुण्याच्या राशी, अगणित पुण्य तुमच्या वाट्याला येईल, अगणित पुण्य. करून बघा, मी सांगतो ते करून बघा. आणि तुम्हाला अनुभव आला नाही ना तर या माझ्याकडे विचारा, वामनराव तुम्ही हे सांगितलं आम्हाला अनुभव येत नाही. शक्य नाही. पाण्यामध्ये हात घातला आणि भिजला नाही असं काही म्हटलं तर तुझं डोकंच फिरलं म्हणायचं मी. अहो पाण्यामध्ये हात घातला आणि आमचा भिजला नाही, मग तुझं डोकं फिरलं, ठिकाणावर नाही. तसं तुम्ही हे करून बघा. पहिलं शुभ चिंतन तर करा, पुढल्या गोष्टीनंतर शुभ इच्छा, शुभ विचार एक करायला शिका. आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय होतं ते. गंमत अशी आहे की एकदा अशी गोष्ट घडली, म्हणजे देवाजवळ काय मागावं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. काय प्रार्थना आपण करतो की नाही? देवाजवळ देवळात आपण जातो आणि तिकडे आपण देवाजवळ प्रार्थना करतो, देवा मला अमुक दे, देवा मला तमुक दे, मुलगा होत नसेल तर मुलगा होऊ दे, मुलीचं लग्न होत नसेल तर मुलीचं लग्न होऊ दे, वगैरे वगैरे. आपण काय ना काहीतरी देवाजवळ मागत असतो. देवळामध्ये गेला तर तो हेच काहीतरी मागत असतो. मग कोणी असो, तो ती असो किंवा तो असो. पण असे मागणारे लोक आहेत जगात, विचित्र मागणारे. एकदा काय झालं, दोन माणसं तपश्चर्याला बसली, दोन माणसं तपश्चर्याला बसली आणि दोघे एकमेकांचे शत्रू, दोघे एकमेकांचे शत्रू. त्या ठिकाणी तो बसला, या ठिकाणी हा बसला आणि तपश्चर्याला सुरुवात झाली. झालं काही दिवस, वर्ष गेल्यानंतर देव प्रसन्न झाला. वरम ब्रूही एकाला सांगितलं, पहिल्याला सांगितलं वरम ब्रूही, पण एक लक्षात ठेव, तुला जे मी देईन त्याच्या दुप्पट त्याला देईन, त्याला म्हणजे तुझ्या शत्रूला. आता ह्याने विचार केला, मी 1 कोटी रुपये मागितले, कारण आता लक्ष गेले आणि 1000 गेले.
त्यांनी म्हटलं मी जर 1 कोटी रुपये माहिती आलं हरामखोराला 2 कोटी मिळणार. मग तो हरामखोर आणि हा देवा मला काही सुचत नाही, मला जर एक 5 मिनटं देशील का विचार करायला. देव म्हणाला 5 काय 10 मिनटं घे, पण माझा एक सांगणं आहे त्याला दुप्पट तुला मिळेल त्याच्या. झालं 10 मिनटं डोकं खाजून शेवटी देवाचं काय माहिती, देवा नक्की देशील. देव म्हणाले हा माझा शब्द आहे, मंत्र्याचा नव्हे. देणार म्हणजे देणार, पण तुझ्या दुप्पट त्याला. झालं देवा नक्की माझा एक डोळा फुटू दे म्हणाले. त्याचे 2 डोळे फुटले. काय मागायचं बघा. असे आपण मागतो. तुम्हाला माहीत नाही देशावर काय चालतं मला माहीत नाही, कोकणात चालतं असं. कोकणामध्ये जातात बरं 1 आणि 2 नाही, चांगले फलटण घेऊन जातात देवळात, सगळे बसलेले असतात आणि मग मागायला सुरुवात. देवा मी तुझ्याजवळ मागतो, हा माझा शत्रू जो आहे ना हरामखोर आहे, मला नेहमी त्रास देतो, त्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये. म्हणजे काय, पुढल्या चतुर्थीपर्यंत हा वर गेला पाहिजे. बाकीचे लोक काय स्वस्त बसत नाही, होय महाराजा. काय बा मग काय मागतोय त्याला हे बाकीचे होय महाराज म्हणतात. कळलं की नाही. म्हणजे मागायचं काय हे सुद्धा आपल्याला ठाऊक नाही. पण काही हुशार लोक असतात, म्हणजे अगदीच तसे नसतात असं नाही, काही हुशार असतात. एक म्हातारा होता, चांगला 90 वर्षाचा म्हातारा. तो अंध होता. पहिली गोष्ट म्हणजे तो अंध होता. कळलं की नाही. पण प्रकृतीने चांगला होता. तर त्याला कोणीतरी एका साधूने सांगितलं, अरे तुझी प्रकृती चांगली आहे, सगळं चांगलं आहे, तुझा तपश्चर्या कर आणि देवाजवळ काहीतरी माग, म्हणजे तुला मिळेल. ठीक आहे म्हणाला. त्याने तपश्चर्याला सुरुवात केली. करता देव प्रसन्न झाला. वरमगृही म्हणाले, वर मागवा. पण देवाने एक अट घातली, एकच वर मागायचं, एकापेक्षा जास्त मागायचं नाही. असं कसं म्हणाल देवा, मला 4 तरी वर मागायला देणार, मी अंध आहे, 4 तरी वर. कुश नाही, अंधबिंद कुश नाही, एकच मागायचा वर. मग देवा मग मला जर विचार करायला संधी दे, 5 मिनटं तरी. 10 मिनटं घे म्हणाले. 10 मिनटं विचार केला आणि देवाजवळ काय मागावं त्यांनी. देवा तू नक्की मला देशील ना, मी एकच वर मागतो. देव म्हणाला नक्की म्हणजे नक्की. मग असं कर देवा, मी तुला असं मागतो, माझ्या पंतूला, बघा नातवाला पण नाही, माझ्या पंतूला राज्यावर बसलेलं मी डोळ्यांनी पाहावं. किती शहाणं म्हणतो हा. म्हणजे आता पंतूला राज्य मिळणार, हा डोळ्यांनी पाहणार. आता पंतूला म्हणजे किती पिढ्या झाल्या त्याच्या, 4 पिढ्या झाल्या. मग 4 पिढ्यांचं आयुष्य मागितलं. एक डोळ्यांनी, म्हणजे हा अंधत्व गेलं, डोळे आले. 2 आता 4 पिढ्या. आता 4 पिढ्यामध्ये त्याला 4 पिढ्या व्हायला पहिला मुलगा तर व्हायला पाहिजे. आता मुलगा व्हायचं म्हणजे बायको पाहिजे. देवाला झक्कच बायको द्यावी लागते. घे बाबा. म्हणजे बायको मिळाली, डोळे मिळाले, आयुष्य मिळालं, राज्य मिळालं.
पंतू मिळाला, नातू मिळाला, मुलगा मिळाला, बायको मिळाली, सगळं मिळालं एका वरात. याला म्हणतात शहाणपण. पण ह्याच्याहून शहाणे लोक आहेत जगात, ह्याच्याहून शहाणपण लोक आहेत. मग आम्ही काय सांगतो, आम्ही काय देवाचं तुम्हाला मागायचं ना, मग देवा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आम्ही देवाजवळ हे मागतो, देवा सर्वांना चांगली बुद्धी दे, देवा सर्वांना चांगलं आरोग्य दे, देवा सर्वांना सुखात ठेव, देवा सर्वांना आनंदात ठेव, देवा सर्वांना ऐश्वर दे, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचं रक्षण कर, आणि देवा तुझं गोड नाम माझ्या मुखात अखंड राहू दे. देव म्हणतो तथास्तु. शंकर म्हणतो तसा. मग देवाजवळ हे मागा, हे शहाणपणाचं आणखीन लक्षण मोठं. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा, पहिला तर मूर्खच होता तो, हा दुसरा खरा शहाणा. आणि हे मागणारे शहाणांचेही शहाणे, म्हणून शहाणपण देगा. म्हणून देवाजवळ शहाणपण मागायचं ना, मग देवाजवळ हे मागा. आता तुम्ही जरी एवढं जरी केलं ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. पुढलं पुढे नुसते हे देवाजवळ मागायचं, देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. बस एवढं तुम्ही. आता हे म्हणायचं म्हणजे एकदा म्हणून चालायचं नाही. एकदा जेवून चालतं, मग दुसऱ्यांदा कशाला जेवतो? चहा एकदाच पिता का पुन्हा पुन्हा पिता? पुन्हा पिता ना. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा परत परत करता त्याला रिव्हिजन म्हणतात. ही मुलं अभ्यास करतात ना, ते एकदा वाजता दोनदा वाजता झालं, अभ्यास झाला, त्याला अभ्यास म्हणत नाही. अभ्यास म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणं. म्हणून देर इज नो व्हिजन विदाऊट रिव्हिजन. तसं प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटली पाहिजे. पुन्हा 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 घोळवत म्हटलं ना. जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप, इट फ्लोज थ्रू. सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. कळलं की नाही? आणि म्हणून तुम्ही जे मनामध्ये घोळवताना जे विचार, ते विचार म्हणजे नळ्या असतात, नळ्या. ते विचार म्हणजे नळ्या. त्या नळ्यातून विचार प्रवाहित होतात, आणि प्रवाहित होताना त्या विचाराप्रमाणे आकार घेतात आणि जीवनामध्ये साकार होतात. किती सोपं आहे. म्हणून तुमचे विचार हे सर्वात महत्त्वाचे आहेत. का विचार त्याप्रमाणे मग उच्चार, आचार, इच्छा हे सगळं नंतर. किंबहुना विचारांचं ट्रान्सलेशन, ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन म्हणजे उच्चार, आचार, इच्छा. म्हणून विचार हे महत्त्वाचे, विचार हे महत्त्वाचे. म्हणून विचार तुम्ही जर चांगले करायला सुरुवात केलीत, आणि त्याच्यासाठी हॅबिच्युअल थिंकिंग, you think with your conscious mind, and whatsoever you habitually think sinks down into the deeper levels of your subconscious mind, which creates according to the nature of your thoughts. असं म्हटलं. तुमच्या विचारप्रमाणे तुमचं जीवन घडणार आहे किंवा बिघडणार आहे. म्हणून चांगले विचार घा. आता ह्याच्यापेक्षा चांगले विचार आहेत का? ह्याच्यापेक्षा चांगले विचार नाही. हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, ह्याच्यापेक्षा चांगले विचार नाही.
आणि हे मनात घोळवत ठेवा. येता जाता उठता बसता खाता पिता पिता या शब्दाचा अर्थ भलताच जेवू नये, चहा पिताना पाणी पिताना असा घ्यायचा. म्हणत राहा. आता हे म्हणायला तुमच्या बापाचं काय जातं? ही प्रार्थना म्हणाल ना कष्ट ना खर्च आणि म्हणायचं रिकामपणी. ते अनुभव लोकांना आलेले आहेत. अहो एक नंबरचा गुंड, एक नंबरचा म्हणजे साधा गुंड नाही, गुंडांचाही गुंड म्हणजे एक नंबरचा गुंड. हा इथे बसलाय बघा, उभा राहा, या इथे दाखवा, तोंड दाखवा लोकांना. एक नंबरचा गुंड वॉन्टेड होता, वॉन्टेड बाय पोलीस. चाकूचे हल्ले त्याच्यावर 2-3दा झाले त्याच्या विरुद्ध टोळीकडून. नाना तरी धंदे करत होता, जुगार खेळत होता. ते जुगाराचे पैसे घरात आणून दिले की बायको फेकून द्यायची, नको मला हे पैसे. बायको मोठी चांगली बसलाय तिकडे, बायको फार चांगली. ती म्हणा मला हे नको पैसे. आणि ती नवऱ्याच्या शेजारी बसून नेहमी चांगलं चिंतन करायची, प्रार्थना म्हणायची, त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करायचे, पण हे कुठे यायला तयार. आणि एक दिवस बाबा त्याचं कुठलं तरी पूर्वपुण्य फळाला आलं. तुका म्हणे होता ठेवा तो पूर्वपुण्य ओढवला असं म्हटलेलं आहे. त्याचं पुण्य बायकोचं पुण्य असेल कदाचित. आणि त्याला बुद्धी झाली आमच्या प्रवचनाला येण्याची. आणि तेव्हापासून त्याचा सगळा जुगार गेला, दारू गेली, गुटखा गेला, मारामारी करणं गेलं. मारामारी करायची आणि शिर्डीला जाऊन बसायचं, हा त्याचा क्रम. मारामारी करायची इथे, दादरला राहत होता, आणि शिर्डीला जाऊन बसायचं. मग जरा इकडे शांत झालं की पुन्हा तेच. हे असं बरेच दिवस चाललं होतं. मग शेवटी हे सगळं बंद झालं. त्याच्याबरोबरचे जे होते त्यांची टोळी होती ना, ती टोळीतले सगळे मेले. हा एकटा जिवंत आहे. मी तुम्हाला कुठल्या तरी ह्याच्यातल्या गोष्टी सांगत नाही. रोडपती करोडपती झाला, इथे बसलाय कट्टी. हा बघा, हा कानडी मनुष्य आहे, सांगलीत राहतो, पण रोडपती होता. म्हणजे त्याच्याही बायकोचं पुण्य फळाला आलं. गेला होता संपूर्णपणे बाराच्या भावात. तो उभा राहिला. बायकोची पुण्याई, बायकोनी जरा पुस्तकं वाचायला दिली. वाचत नव्हता, पुस्तक फाडली माझी त्याने. त्या माणसाने माझी पुस्तकं फाडली. आणि शेवटी बाबा त्या बायको चिकट. बायको पण आलेली आहे इथे, बायको पण चिकट. तिने सोडलं नाही, कळलं की नाही. दुसऱ्या की बायको माहेर गेली असती, पण सोडलं नाही. त्याची मग दारू सुटली, सगळं सुटलं. आणि आज तो लाखोपती झालेला आहे. असे अनेक हे इथे बसले आहेत बघा. उठा, हे बघा, त्यांची बायको पण तिकडे बसले. हे एक एक असे वीर आहेत. आमच्याकडे सगळे वीर आहेत. म्हणजे इथे मी किती सांगू तुम्हाला, इथे बसलेले. मग त्यांच्यापैकी आज चांगली प्रवचनं करतात, कळलं की नाही. आमच्याकडे एक डॉक्टर घुगे म्हणून आहेत, कळलं की नाही. आज आल्यात की नाही मला माहीत नाही, आले असतात. उभे राहा. अरे या स्टेजवर या, एकदा तोंड दाखवा, म्हणजे वामनराव थापा मारत नाही, कळेल. हा डॉक्टर घुगे माणूस हुशार, कळलं की नाही. हुशार, पण संगती कुठे त्याला मिळाली आणि दारू प्यायला लागला, गुटखा खायला लागला. हळूहळू प्रॅक्टिस जवळजवळ बंद पडली, कर्जबाजारी झाला. बायको माझ्या
जीवनविद्या मिशन येत होती, मुलं येत होती, हा यायला तयार नाही. एक दिवस चुकून मुलांचा कार्यक्रम आमच्याकडे होता, तर बायकोने सांगितलं, अरे निदान मुलांचा कार्यक्रम तरी बघायला या, म्हणून तो आला आणि बसला. कार्यक्रम संपला आणि मी प्रवचनाला सुरुवात केली. याने विचार केला, आपण उठून जाणं बरं नाही, जरा तेवढी तरी अक्कल होती. हे बघा, तिकडे बघा, हे आता दिसतात तसे नव्हते. हा आता चांगले फुगले आहेत. सांगायचा मुद्दा असा की त्यांची माझं प्रवचनाला उठून कसं जायचं लाज वाटली जरा, म्हणून म्हणा थोडा वेळ बसूया आणि मग जाऊया. जे बसले ते आता इथे येऊन उभे राहिले. जरा ज्या दिवशी त्यांनी प्रवचन ऐकलं त्या दिवशी दारू सोडली, जुगार सोडला, जुगार नव्हते खेळत, गुटखा सोडला. मग हळूहळू त्यांची प्रॅक्टिस व्हायला लागली. परिस्थिती बदलत गेली आणि आज ते लाखोपती झाले. किती उदाहरणं सांगू, आणि ती सुद्धा लांबचे नाही, इथेच कितीतरी बसलेले आहेत, पलीकडे बसलेले आहेत. पण वेळ नाही, फक्त काय काय उदाहरणं दिली मी तुम्हाला. हे मी कशासाठी सांगतो आहे की हे नुसती प्रार्थना म्हणू ना, म्हणून मगाशी मी सांगितलं नुसती प्रार्थना म्हणा, पण हॅबिच्युअल हॅबिट करा. कळलं की नाही? प्रार्थना म्हणण्याची हॅबिट. का तर हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. मॅन इज ए क्रिएचर ऑफ हॅबिट्स. मॅन इज ए क्रिएचर ऑफ हॅबिट्स अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. म्हणून हॅबिट तुम्ही एकदा म्हणायची सवय केली ना, it goes into the subconscious mind, and once as soon as your subconscious mind accepts any thought or idea, it proceeds to put it into effect. It uses all its mighty resources to that end and mobilizes all the mental and spiritual laws of your deeper mind. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने म्हटलेलं आहे. फार सुंदर म्हण की तुम्ही ती हॅबिट केली पाहिजे. आणि हॅबिट म्हणता तुमच्या जीवनामध्ये जेवढं रॅबिट आहे ते सगळं निघून जातं. मी काय तुम्हाला सांगू विचाराबद्दल. एके ठिकाणी फ्रेंच फिलॉसॉफर जेम्स ॲलन नावाचा एक फ्रेंच फिलॉसॉफर, त्याने एके ठिकाणी फार सुंदर म्हटलं आहे. तो असं म्हणतो, ॲज यू ऑल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्ज अँड अदर पीपल, द थिंग्ज अँड अदर पीपल विल ऑल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. किती सुंदर सांगितलं बघा. ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. इतकं विचारांचं सामर्थ्य आहे. आता चांगले विचार म्हणजे मी प्रार्थनेमध्ये जे विचार आहेत ह्याच्यापेक्षा चांगले विचार असूच शकत नाही. हे विचार तुम्ही मनामध्ये घोळवायला सुरुवात करा. मेक इट ए हॅबिट टू रिपीट इट, रिसाईट इट फ्रिक्वेंटली. आणि काय तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होतात ते पहा. चमत्कार आणि चमत्कार. कळलं की नाही? इथून मी काढा म्हणत नाही, सदऱ्यातून नाही, तुमच्या जीवनात चमत्कार येतील. जीवनात करून बघा. मी सांगतो ते करून बघा आणि काय तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होतं ते पहा. पण सोपं नाही. प्रार्थना म्हणणं सोपं नाही. फार सोपं आहे म्हणणार. अहो ह्याच्यात काय आहे? आम्ही म्हणू अमेरिकेला गेलो होतो, तिकडे प्रार्थनेवर बोललो एकदा. तर त्या
त्या घरामध्ये जी बाई होती ती म्हणाली, वामनराव इतकं सोपं असून एवढे फायदे? हो म्हटलं, एवढे फायदे आहेत. मग आम्ही म्हणण्यासाठी तर सांगितलं म्हटलं. जा ना आम्ही पण मी म्हटलं नक्की म्हणणार ना? हो नक्की म्हणणार. 4 दिवसांनी मला कुठेतरी भेटली, या म्हटलं इकडे. प्रार्थना म्हणता म्हणाले, विसरून गेले. आता म्हणायलाच विसरली, ती काय म्हणणार डोंबल. सोपं नाही आहे. मग त्याच्यासाठी संगती पाहिजे, त्याच्यासाठी संगती पाहिजे. म्हणून जीवनविद्या मिशनमध्ये शाखा आहेत आमच्या. त्या शाखेत जा म्हणून मी सांगतो. त्याचं कारण आहे, नुसता अनुग्रह घेतला गेले आणि गेले ते कुठे दिसलेत, नंतर दिसलेच नाहीत, असं नको. शाखेत जा, संगतीत राहा, प्रवचन ऐका, पुस्तकं वाचा, म्हणजे तुम्हाला ती प्रार्थना म्हणायला एक जोर येईल. आणि प्रार्थना म्हणता 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 तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडेल, सगळं जीवनच पालटून जाईल. आता ह्याच्यापेक्षा सोपं आहे काय जगात? ह्याच्यात सोपं आहे? ना कष्ट, ना खर्च, ना वेळेचा अभाव आहे, फक्त रिकामपणी म्हणायचं. म्हणून आम्ही टार्गेट दिलं आहे, दिवसाला 1000 वेळा म्हणायचं. म्हणून मला विचारतो, मी 1000 वेळा का सांगता? हॅबिच्युअल थिंकिंग. पुन्हा 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 1000 वेळा एका बैठकीत नाही म्हणायचं, सबंध दिवसात म्हणायचं. मग सकाळ उठल्याबरोबर थोडं म्हणा, थोड्या वेळाने आणि थोडं म्हणा, असं करत करत सबंध दिवसामध्ये तुम्ही म्हटलीत ना, हॅबिच्युअल थिंकिंग झालं. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज हॅबिच्युअल थिंकिंग. कळलं की नाही? आणि म्हणून हे तुम्ही करा, आणि काय होतं ते पहा. आता करायचं की न करायचं कोणी ठरवायचं? तू ठरवायचं. म्हणून हे विचारांचं सामर्थ्य फार मोठं आहे. मग एकदा तुमचे विचार चांगले मनात यायला लागले ना, की मग तुम्ही इच्छाही चांगली करणार, मग तुमच्या बोलण्यातही फरक पडणार, तुमच्या आचरणात फरक पडणार, आणि तुमचं पहिलं तुम्ही सुखी व्हाल, तुमचं कुटुंब सुखी होईल. कुटुंब सुखी झालं की शेजारी पाजारी ते सुखी होतील. असं ते मल्टिप्लाइड मॅग्निफाईड होत जाते. आणि सगळा समाज, सगळं राष्ट्र प्रगतीपथावर जायला किती वेळ लागेल? इथे एक मात्र आहे, प्रार्थनेच्या जोडीला प्रयत्न पाहिजेत. नाहीतर तुम्ही म्हणा मी नुसती प्रार्थना म्हणेन, तर प्रार्थना रिकामपणी आणि बाकीच्या वेळेला कामाला पर्याय नाही. प्रयत्न आणि प्रार्थना ही जोडीने झालं पाहिजे. रिकामपणी प्रार्थना आणि बाकीच्या वेळेला कामावर प्रेम, आवडीने काम करणं. आवडीने काम करणं ही देवाची फार मोठी सेवा आहे, समाजाची फार मोठी सेवा आहे, राष्ट्राची फार मोठी सेवा आहे, सद्गुरूची फार मोठी सेवा आहे, संतांची फार मोठी सेवा आहे. तुम्ही कामावर प्रेम करायला लागलात ना, की राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जातं की नाही ते पहा. आणि म्हणून प्रयत्न आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी दे शुड गो हँड इन हँड. कळलं की नाही? म्हणून हे करायचं की न करायचं तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचं.